नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर राशीसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार आहे, काय होईल काय नाही होईल, काय करावे आणि काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मकर राशीचे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, राशी भविष्यानुसार मकर राशीसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कमालीचा असणार आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही, तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. तर मकर राशीसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ताणतणाव जाणवू शकतो. संवादातून प्रश्न सोडवले जाऊ शकतात. प्रवासात असतानाही तुम्हाला तुमच्या जोडीदारांच्या संपर्कात राहण्याची गरज आहे. तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी कॉलवर तुमच्या जोडीदाराशी नक्की बोला. नात्यात किरकोळ वाद होऊ शकतात, पण ते सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्याही समस्येचे भांडणात रूपांतर होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या पालकांच्या संमतीने तुमच्या लग्नाचा अंतिम निर्णय देखील घेऊ शकतात. मित्रांनो, या आठवड्याचा पहिला भाग फलदायी नसेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. नेमून दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कार्यालयीन पॉलिटिक्स बाजूला ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा स्वभाव स्थिर ठेवा आणि तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय वाढवू पाहणारे उद्योजक आठवड्याच्या सुरुवातीला प्रयत्न नक्कीच करतील. नवीन आठवड्यात तुमच्या हाती पैसा येईल. भविष्यासाठी बचत करणं हे तुमचं प्राधान्य असावं. या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला अनेक स्रोतातून पैसे मिळू शकतात. ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खरेदी करावयाची आहेत ते या आठवड्याच्या शेवटी ते खरेदी करू शकतात. शेअर बाजार आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आठवड्याचा पहिला भाग चांगला आहे. तुम्हाला चांगला परतावा मिळेल, पण तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका. तुमची काही औषधं सुरू असतील तर ती घ्यायला विसरू नका. वृद्धांनी जिने चढताना, उतरताना आणि बसमध्ये चढतानाही काळजी घ्यावी. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा. त्याऐवजी आहारात पालेभाज्यांचा अधिक समावेश करा. दम्याच्या रुग्णांनी बाहेर प्रवास करताना काळजी घ्यावी. तुम्ही सहलीची योजना आखत असाल तर तुमच्यासोबत मेडिकल किट असल्याची खात्री नक्की करून घ्या. तर मित्रांनो, हे होते मकर राशीचे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.